संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांचा हा जो चांदीचा रथ आहे, या रथाला जवळपास 6 पोलीस बांधव या ठिकाणी त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर, तसेच पंढरपूर ते त्र्यंबकेश्वर असे या संपूर्ण रथाची जबाबदारी या 6 पोलीस बांधवांच्या या ठिकाणी खांद्यावर आहेत. आपल्यासोबत या संदर्भामध्ये बोलण्यासाठी झाडे साहेब आहेत. काय सांगाल, कशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी संपूर्ण सुरक्षा करताय? सर्वात प्रथम मी आमचे माननीय SP साहेब यांचे आभार मानतो का ज्यांनी आम्हाला ही सेवा करायची संधी दिली. आता आमचं त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर असा आमचा बंदोबस्त आहे. आमच्या बंदोबस्ताच्या टीममध्ये आम्ही 6 जण आहे, त्यापैकी एक आमचे चालक आणि इतर कर्मचारी. तर इतर आमचा अनुभव असा आहे का त्र्यंबकेश्वर ते पंढरपूरपर्यंत येता येतात आत्ता 19वा दिवस आहे. त्याच्यामध्ये आम्हाला अतिशय चांगला अनुभव आलेला आहे का जेणेकरून म्हणजे सेवा कशी करायला पाहिजे काय हे सर्व यातून शिकलो आहे. तुम्ही साधारणतः तुमचं दिनचर्या कशी असते, कसं तुमचं सकाळ चालू होते आणि संध्याकाळी संपते? आम्ही सकाळी 7-7:30 वाजता ज्यावेळेस रथ आपले पालखी उचलायचा टाईम राहतो त्या टायमाला आम्ही तिथे हजर राहतो. आमचे 2 अंमलदार कंटिन्यू पालखीसोबत असतात आणि दिवसभराचा शेड्यूल आमचा 2 अंमलदार पालखीसोबत आणि इतर 2 मागे 2 पुढे असे हे चालत राहतात. या ठिकाणी तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून रथाची सेवा करतायत. काय नेमकं वेगळेपणे कशा पद्धतीने तुम्ही सोहळा या ठिकाणी जागताय? संत निवृत्तीनाथ महाराज समाधी सोहळा हा एकदम शांततेत चालतो. एकूण 56 दिंड्या आहेत. आम्ही सर्व नाशिक ग्रामीणचे कर्मचारी रथासोबत असतो. पाठीमागं आमची गाडी असते. माननीय पोलीस अधीक्षक श्री डॉक्टर स्वामी साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही 6 कर्मचारी बरोबर चाललेलो आहोत. दरवर्षाप्रमाणे एकदम आनंदात चाललेला आहे. काही अडीअडचणी आपल्याला रस्त्याने जाणून आजपर्यंत तरी अजूनपर्यंत अडचण नाही, सर्व आनंदात चाललेले आहे. आज शेगूळ येथे पालखी आलेली आहे आणि नगर जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात पालखी जाणार आहे.